आम्ही हे इथं कोणीच नाही, आम्हीच दोघं होतो. आरडता वरडता बाबांनी नेलं बाळाला माझ्या पार तिकडे ओढीत. माणसं जमताना हे करता. मी एकलीच होते इथं, पोरं माझ्यापाशी होतं. आमचं आज लेकरं गेले, आमचं मन आम्हाला काय सांगते. आमचं आज क्षणाला आज काय म्हणून नाही आमच्या बाळाची आठवण. इकडे पेन पडले, तिकडे कपडे पडले, चप्पल पडली, सगळीकडे काय काय सामान आहे. आम्ही काय काय सांगणार सांगा ना तुम्हाला. त्यापेक्षा आमचं बाळ गेलं ती आरती आम्हाला सुद्धा घेऊन जा. आम्ही सुद्धा तयार आहे संपूर्ण त्या क्षणात त्याच्यासाठी आम्ही त्या जीवन अर्पण करायला तयार आहे आता. उत्तर पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील पिंपरखेड या ठिकाणी रोहन बोंबे या 13 वर्षाच्या मुलाचा खरं तर बिबट्याच्या हल्ल्यात निधन झालेलं आहे आणि ही संपूर्ण घटना ही कुटुंबियांच्या समोर घडलेली आहे. आपण सध्या त्या कुटुंबासोबत आहोत. त्यांच्या या ठिकाणी आपण पाहतोय की आजी आणि आई आहे. आपण तिची संवाद साधणार आहे. काय सांगाल आजी? खरं तर रोहन खेळत असताना त्याच्यावरती बिबट्याने हल्ला केलेला आहे. इथं मायापाशी बाबा उभा होता आणि तिकडून पत्र्याचे डबे आला, असे डबे घातले, असं ओढून नेलं माझ्या बाळाला. आम्ही हे इथं कोणीच नाही, आम्हीच दोघं होतो. आरडता वरडता बाबांनी नेलं बाळाला माझ्या पार तिकडे ओढीत. माणसं जमताना हे करता. मी एकलीच होते इथं, पोरं माझ्यापाशी होतं. एकूणच काय काय घटना होती? कसा बिबट्याने हल्ला केला? काय परिस्थिती? हे तिकडून कोणी आलं बाबा, आमच्या नजरच नाही पडलं. आला असं बाबा, बाळावर झेप घातली, बाबा माया मोर उभं होतं. या ठिकाणी रोहनची आजी, खरं तर तिच्या भावना उशी झालेल्या आहेत. आपल्यासोबत रोहनची आहे. कसा कसा रोहन आणि त्याच्यावरती जो हल्ला झाला त्याबद्दल काय? रोहन रोहन हल्ला झाला हा अत्यंत गंभीर बातमी. आमच्या बाळाला न्याय पाहिजे ना आम्हाला. बरं आम्ही कुटुंब एवढ्या माणसांनी कसं कसं हे करायचं, सहाय्य करायचं, कसं जीवन जगायचं. आणि ते जर नसले सहाय्य करीत तर आमचा संपूर्ण परिवार त्यांना म्हणत न तुम्ही नसले बिबटे पकडीत तर आम्ही त्याची तयारी करून आम्ही त्याला मारितो, आमचे संपूर्ण परिवार. कारण आमचे जीवन जीवन जगण्याची पद्धतच शेती आम्ही तर आम्हाला घरी सगळं इथं असून आम्ही कसं हे करणार ना. आमची लहान मुलं आहे काय आजकाल नाही. आमची किती वर्षापासून मुलं एकटी ये-जा करीत होती. असा प्रसंग कधीच नाही घडलेला आणि कोणच्यावर यावा पण नाही. त्याच्यामुळे आम्हाला शासनाचा न्याय पाहिजे व्यवस्थित. आणि नसले तर आम्हाला पण त्यांच्याबरोबर घेऊन जा, त्या वाघांबरोबर. आम्ही पिंजऱ्यात यायला तयार आहे सगळेजण. चला मग. नक्कीच या ठिकाणी आम्हाला सुद्धा त्या पिंजऱ्यात घेऊन जा अशी परिस्थिती आपल्यासोबत आता आमचं बाळच गेलं तर आमचं जगून जीवनात तरी काय अर्थ राहिलाय सांगा ना तुम्ही. आमचा आज पोटचा गोळा गेलाय, आमचं आज लेकरं गेले, आमचं मन आम्हाला काय सांगते. आमचं आज क्षणाला आज काय म्हणून नाही आमच्या बाळाची आठवण. इकडे पेन पडले, तिकडे कपडे पडले, चप्पल पडली, सगळीकडे काय काय सामान आहे. आम्ही काय काय सांगणार सांगा ना तुम्हाला. त्यापेक्षा आमचं बाळ गेलं ती आरती आम्हाला सुद्धा घेऊन जा. आम्ही सुद्धा तयार आहे संपूर्ण त्या क्षणात त्याच्यासाठी आम्ही त्या जीवन अर्पण करायला तयार आहे आता. उद्विग्न मनानं खरं तर आईच्या ज्या आठवणी आहेत त्या खरं तर त्या रोहन बरोबर आहेत आपल्यासोबत येथील आहे. खरं तर हा 97वा बळी आहे आणि याच्या अगोदरही वारंवार आपण या भागात आंदोलनं केलेली आहे. परंतु वन विभागच्या कर्मचाऱ्यांकडे मागणी केली जाते, प्रशासनाकडे मागणी केली जाते. कसं पाहता? विदारक परिस्थिती आहे. इथं आपण घरात आलोय बघतोय, जर दिवसा ढवळ्या घराच्या आजूबाजूला कुठे पाठीमागे म्हणत होते ऊसाची शेती, आजूबाजूला कुठं ऊसाची शेती नाही, मागे नाही, पुढे नाही, काय नाही. आणि जर ओपन दिवसा बिबट्या पुढे येऊन जर अटॅक करत असेल तर भविष्यात ही परिस्थिती अजून कठीण होणार आहे. आणि मला हे कळत नाही की प्रशासनाला अजून या गोष्टीचं गांभीर्य का नाहीये. 20 वर्षापूर्वी पहिला बिबट्या आमच्याकडे दिसला त्यावेळेस तुम्ही पाट्या लावल्या की बिबट प्रवण क्षेत्र आहे, काठी करा, आवाज करून समूहाने जा, इकडं असं करा, काही सूचना दिल्या. पण तो बिबट्या इथे राहणार आहे, इथे वाढणार आहे, त्यांची संख्या वाढणार आहे, त्याच्यावरती प्रतिबंध करावा लागेल. याचं कुठलीही उपाययोजना प्रशासनाने किंवा लोकप्रतिनिधी कुणीही केली नाही. कुणीही केली नाही. आज अशी परिस्थिती आहे की कुत्र्यांपेक्षा बिबटे जास्त आहेत. कुठेही जा. गावात रोज संध्याकाळी जर सकाळपासून जर आम्ही बघितलं 10-12 लोकांचे फोन येतात की इथे बिबट्या दिसला, तिथे बिबट्या दिसला. म्हणजे आमच्याच गावामध्ये जर ही संख्या 50-100 असेल, शेजारच्या गावामध्ये तीच परिस्थिती आहे. वन विभागाचे ऑफिशियली अधिकारी अनऑफिशियली सांगतात की शिरूर परिक्षेत्रामध्ये 500 बिबटे आहेत, जुन्नर परिक्षेत्रामध्ये 700, 800, 1200 बिबटे आहेत. मग एवढी संख्या वाढलेली आहे. आता ते हल्ले त्याच्या प्रमाणात वाढणार आहे आणि अजूनही प्रशासन काहीही उपाययोजना करत दिसत नाही. ही खरं तर शोकांतिका आहे.
आणि परत उचललेला बिबट्या परत लोकवस्तीतच सोडायचा आहे तुम्हाला. म्हणजे तिथं तुम्ही तो वाढवणार आहे पुन्हा एकदा. आज ही संख्या एवढी आहे, तर पुढच्या वर्षभरामध्ये ही संख्या 2,000 ची 4,000 होणार आहे, 4 ची 8,000 होणार आहे. आणि आज जर प्रशासन म्हणतंय फॉरेस्ट खातं म्हणतंय, की आम्ही हतबल आहे, आमच्याकडे यंत्रणा नाहीये, तर उद्या ती संख्या विस्फोट होणार आहे. माणसांचं जगणं मुश्किल होणार आहे. आज प्रतिबंध जर केला नाही, तर उद्या कठीण परिस्थिती होणार आहे. म्हणून आज आम्ही ठरवलंय, की निर्णय येईपर्यंत आम्ही पुणे-नाशिक हायवे बंद ठेवणार म्हणजे ठेवणार. आम्ही 48 तासांचं नियोजन केलेलं आहे. पण जर प्रशासन 48 तासामध्ये जर आम्हाला काही रिपोर्ट देत नसेल, तर त्याच्याही पुढे जाऊन आम्हाला आंदोलन करायची आमची तयारी आहे. आता आम्ही मागे हटणार नाही. एकतर बिबट्या शेड्यूल 1 मधून काढला पाहिजे, म्हणजे त्याचं संरक्षण काढलं पाहिजे, लोकं मारतील. नाहीतर ते नसेल जमत, दुसरी गोष्ट शिफ्टिंगचा एक पर्याय आहे, का या परिसरामध्ये जर आज 2,000 बिबटे असतील, तर प्रशासनानं 2,000 बिबटे संरक्षित ठिकाणी हलवण्याचं नियोजन करावं. त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा. त्याच्यानंतर मॅनपॉवर द्यावी, आवश्यक अशी टेक्नॉलॉजी द्यावी. आणि जोपर्यंत शेवटचा बिबट्या मानवी वस्तीतला उचलत नाही, तोपर्यंत मोहीम सुरू ठेवावी, ती बंद करू नये, अशी आमची सगळ्यांची मागणी आहे. आणि नसेल तिसरा पर्याय जो नसबंदीचा आहे, तो एवढा इफेक्टिव्ह नाहीये, पण ती पण केलीच पाहिजे. त्यामुळे ह्या 3 गोष्टी घेऊन आज आम्ही आंदोलनाला बसतोय आणि जोपर्यंत निर्णय शासनाकडून ठोस येत नाही, तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही. खरं तर निशब्द करणारे हे शब्द आहेत. एका माईचं लेकरू गेलेलं आहे, आजीचा नातू गेलेला आहे आणि आपल्या परिवारातला रोहन गेलेला आहे. या उद्विग्न भावनेतून हा कुटुंब खरं तर शोकाकुळ झालेला आहे. परंतु आज माझ्या रोहनवर निभावलं, ते उद्या कोणातरी निभावणार आहे. म्हणून स्वतः आई खऱ्या अर्थानं या ठिकाणी आम्हाला याच्यावरती ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत आम्ही मागं हटणार नाही, अशा भूमिकेमध्ये या ठिकाणी हे बोंबे परिवार पाहायला मिळत आहे. अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, शिरूर, पुणे.